सावंतवाडी शहरासह चराठा गावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला। नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठराखी अशी सातेरी देवीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती। यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारासह आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते। त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठी झाली होती। देवीची ओटी भरण्यासाठी सावंतवाडी शहरासह चराठा गावातील माहेरवाशिणीची व महिलांची अलोट गर्दी होती। रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर फटाक्यांची आतिषबाजी झाल्यावर रात्री उशिरा आरोलकर दशावतार कंपनीच्या नाटकांनी जत्रेची सांगता झाली। सावंतवाडी ही चराठ्याची वाडी आहे, त्याच्यामुळे माऊली ही सावंतवाडीची कुलदेवता आणि आज योगायोगाने इथं आलो, माऊलीचं दर्शन घडलं, धन्य झालो। माऊलीच्या कृपेने खूप चांगली सेवा ह्या सगळ्या भागाची घडून मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना मनापासून या जत्रोत्सवाच्या शुभेच्छा। उपराधीन देवस्थान राजधानी ओटवणे बस आणि नवसाला पावणारी अशी आपल्या देवीची ख्याती आहे। एकूण भाविक भक्तांची संख्या किती असू शकते? तरी सुमारे 15,000 आतापर्यंत भाविक येऊन गेले। 15,000च्या वर। हो, आम्ही स्वतः मुंबईवरून आलोय। खास दरवर्षी येतात? आम्ही दरवर्षी आवर्जून हजर असतो ह्या जत्रोत्सवाला आणि आम्ही इथे मानकरी आहोत, त्यामुळे आम्हाला इथे यावंच लागतं। महिमा म्हणजे कसं आहे की ही देवी नवसाला पावणारी देवी आहे। तुम्ही जे काय मनात संकल्प करणार काय ते सगळे परिपूर्ण इथे होतात आणि बरेच लोक इथे हे त्यांचे जे संकल्प पुरे होतात की नाही त्याच्यासाठी इथे येऊन आपापले म्हणणी देवीकडे सादर करतात। आणि हा जो उत्सव आहे हा कसा आहे की ही जी आमचा सावंतवाडी शहर आहे ही प्राचीनकाली संस्थानकाली आमच्या चराठ्या गावची एक वाडी आहे। काय वरती पावनाई आणि रवनाथ मंदिर आहे ते आमच्या गावात म्हणजे गावचे लोक जे आहेत की नाही ग्रामस्थ हे लोक त्या जत्रेला असतात। पण ह्या सातेरी मंदिरच्या ह्या उत्सवाला जत्रेला या पंचक्रोशीतले तसेच सावंतवाडीतले प्रत्येक घरातली माणसं ग्रामस्थ इथे येऊन मुंबई पुणा चाकरमानी सुद्धा इथे येतात आणि हा उत्सव एवढ्या तुमच्या समोर जो साजरा होतोय तो होतो। नवसाला पावणारी हो म्हटलं ना।